माझं दुसरं सोलो एक्झिबिशन कमलनयन बजाज आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग्ज आणि क्ले आर्टशी रिलेटेड सुरू आहे. हे 26 एप्रिलपर्यंत आहे. याच्यामध्ये अल्कोहोल इंक आणि ॲक्रिलिक पेंट आणि पोर्सिलिन क्लेची काही म्युरल्स किंवा स्कल्पचर्स आहेत जी फायर केलेली नाही आहे, अनफायर्ड आहेत आणि फ्रेममध्ये आहे. हा प्रयोग आहे. मी बऱ्यापैकी शोधते, कोणी करत असेल तर प्लीज मला याच्यामध्ये ॲक्रेलिक इंक चा पण इन्क्लूड केलेलं आहे आणि कागदावर अल्कोहोल इंक, कॅनव्हसवर ॲक्रेलिक पेंट आणि क्ले आर्ट असा सगळा याच्यामध्ये आर्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. हे सगळे माझे आर्ट आहेत. तुम्हाला जर खूप असं इंटरेस्टिंग काही बघायचं असेल तर नक्की या. तसं तर सगळेच जण लहानपणापासून मातीशी खेळतात, रंगांशी खेळतात, पण फॉर्मली मी हे पॅन्डेमिकमध्ये सुरू केलं. मी बेसिकली मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे. नंतर मी जॉब करत होते, पण मी हे काम सुरू केलं ते पॅन्डेमिकमध्ये. त्याच्यानंतर माझं सोलो एक्झिबिशन 2022ला इथेच झालं होतं कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत, आणि त्यानंतर माझं न्यूयॉर्कला झालं, बेंगलोरला झालं, जयपूरला झालं, अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झालेत एक्झिबिशन. हे माझं दुसरं सोलो एक्झिबिशन आहे. प्रत्येक चित्र नक्कीच काहीतरी मेसेज देतं. जसं हे मागचं चित्र दिसतंय तुम्हाला, प्रत्येकाला एक काहीतरी लॉंगिंग असते, एक काहीतरी मिळवायची इच्छा असते, एखाद्या गोष्टीची ओढ असते. तर ह्याच्यामध्ये मी हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की आपण जर सेंटरला धरलं स्वतःला तर विस्पर्स ऑफ लॉंगिंग, सतत मनामध्ये काहीतरी ओढ निर्माण होत असते. ती जी ओढ आहे ती ह्या कशी असू शकते, वेगळ्या वेगळ्या कलरची असू शकते, पण ती तुमच्या भोवती सतत असते आणि त्याचा तुम्ही पाठपुरावठा घेता, म्हणून तुम्ही सक्सेसफुल होतात. एक्झिबिशन बघायला बऱ्यापैकी लोक आले. चांगला फुटफॉल असतो या गॅलरीमध्ये. ते बेस्ट पार्ट आहे या गॅलरीचा, कारण आजूबाजूला बिझनेस हब आहेत, पण चांगले लोक आलेत. आता असं मी क्वांटिटी तर नाही सांगता येणार मला, पण चांगले येतात लोक इथे. ऑफकोर्स हे एक्झिबिशन आणि सेल आहे, त्याच्यामुळे अमाऊंट तर लिहावीच लागणार. प्रत्येकाला आपण काय सांगणार की हो हे काय. हे ॲक्रेलिक इंक ऑन पेपर आहे. आपल्याकडे पेन्स मिळतात 0.8 0.5 नीटचे असलेले. त्याच्याने आपण अर्काईव्ह पेपरवर हे प्रत्येक चित्र हाताने काढलेले आहेत. सो हे प्रत्येक लीफ जे तुम्हाला दिसतं आहे ते मी हाताने काढलेले आहे. किंवा हे कंपोजिशन जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी लाईफ आणि रस्ते आणि त्याचे सिम्बल्स दिसतील. येन येनचे किंवा फर्टिलिटीचे असे बऱ्यापैकी सिम्बल्स ह्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला.